पॅरालिसिस म्हणजेच लकवा, शरीराच्या एखाद्या भागातील स्नायूवरचा ताबा कमी होणं किंवा पूर्णपणे जाणं. हे बहुतेक वेळा मेंदू, मज्जातंतू यांच्यामध्ये बिघाड झाल्यामुळे होतं. पॅरालिसिस होण्याचं मुख्य कारण म्हणजे मेंदूतील रक्तपुरवठा बंद होणं. हे पॅरालिसिसचं सर्वात सामान्य कारण आहे. मेंदूतील रक्तवाहिनी बंद होते किंवा रक्तवाहिनी फुटते. उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान करणारे यांना जास्त धोका असतो. दुसरं म्हणजे डोक्याला किंवा पाठीच्या कण्याला दुखापत किंवा अपघात किंवा जास्त वेळा पडणं, खेळ खेळत असताना झालेली गंभीर दुखापत यामुळेही हा त्रास उद्भवतो. त्याचप्रमाणे मज्जातंतूचे विकार, नसांमध्ये सूज किंवा नुकसान, काही संसर्गामुळेही मज्जातंतूवरती परिणाम होतो, जसं की मेंदूतील ट्यूमर. ट्यूमरमुळे मेंदूच्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या भागावर दाब येतो, त्यामुळे संसर्ग वाढतो, मेंदू ज्वर होतो, पोलिओ. त्याचप्रमाणे मधुमेह आणि उच्च रक्तदाब जर दीर्घकाळ नियंत्रणात जर राहिला नाही तर रक्तवाहिन्या आणि नसांवरती त्याचा वाईट परिणाम होतो. त्याचप्रमाणे चेहऱ्याचा लकवा, आता चेहऱ्याच्या एका बाजूचे स्नायू अचानक कमकुवत होतात, जसं की पॅरालिसिसचे प्रकारही पडतात, जसं की हेमिप्लेजिया, शरीराच्या एका बाजूला लकवा भरतो. पॅराप्लेजिया म्हणजे दोन्ही पाय निकामी होतात आणि क्वाड्रिप्लेजिया म्हणजे दोन्ही हात आणि पाय प्रभावित होतात. फेशियल पॅरालिसिस फक्त चेहऱ्यावरती परिणाम होतात. शरीरावर होणारे परिणाम, हालचालींवर होणारे परिणाम, हातपाय हलवता न येणं, चालण्यात अडचणी येणं, संतुलन बिघडणं, बोलणं आणि गिळणं कठीण होतं. विशेषतः स्ट्रोकमध्ये चेहरा वाकडा होतो, हसताना तोंड एका बाजूला वळतं, डोळा व्यवस्थित बंद होत नाही, संवेदना कमी होतात, जसं की मुंग्या येणं, स्पर्शाची जाणीव कमी होणं, स्मरणशक्ती आणि विचारक्षमतेवरती परिणाम होतात. काही रुग्णांमध्ये मानसिक गोंधळ किंवा विस्मरणही दिसून येतं. त्याचप्रमाणे काही मानसिक परिणामही आपल्या शरीरावरती होताना आपल्याला दिसतात, जसं की नैराश्य दिसतं, आत्मविश्वास कमी होतो, चिडचिड होते, दीर्घकालीन गुंतागुंत होते, स्नायू अखडणं, फुफ्फुसाचे संसर्ग होतात, यासारखे अनेक परिणाम होताना आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे रक्ताच्या गाठी, पॅरालिसिसचे सुरुवातीचं लक्षण म्हणजे चेहरा एका बाजूला वाकतो, हात किंवा पाय अचानक कमकुवत होतात, बोलताना अडखळतो आणि आपली दृष्टी धूसर होते. त्याचप्रमाणे डोकेदुखी तीव्र राहते, चक्कर येते. स्ट्रोक ओळखण्यासाठी फास्ट हे नियम वापरतात, जसं की एफ म्हणजे फेस, चेहरा वाकडा होणं, ए म्हणजे आर्म, हात उचलता न येणं, एस म्हणजे स्पीच, बोलण्यात अडथळा येणं, टी म्हणजे टाईम, लगेच डॉक्टरांकडे जाणं. पॅरालिसिस होऊ नये म्हणून काय करावं? तर रक्तदाब नियंत्रणामध्ये ठेवा, नियमित तपासणी करा, मीठ कमी खा, औषधं चालू असतील तर वेळेवर घ्या, मधुमेह नियंत्रणामध्ये ठेवा, साखरेची तपासणी करा, संतुलित आहार घ्या, धूम्रपान, तंबाखू खात असाल तर टाळा. हे स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणावरती वाढवतात. नियमित व्यायाम करा. त्याचप्रमाणे वजन नियंत्रणामध्ये ठेवा. लठ्ठपणा हाही महत्त्वाचा धोका आहे. संतुलित आहार घ्या, फळे भाज्या खा, संपूर्ण धान्य खा, तेलकट पदार्थ कमी खा, ताण कमी करा. ताण हे खूप महत्त्वाचं लक्षण आहे की जे स्ट्रोक आणू शकतं. योग करा, ध्यान करा, पुरेशी झोप घ्या, मद्यपान मर्यादित ठेवा, हृदयविकाराची तपासणी करा, उपचार चालू असतील तर उपचार व्यवस्थित घ्या. स्ट्रोकमध्ये रक्त पातळ करणारी औषधं असतात, ती वेळेवरती घ्या. काही शस्त्रक्रिया करणं गरजेचं असतं, तेही करा. त्याचप्रमाणे फिजिओथेरपीही केली जाते स्नायू पुन्हा कार्यरत करण्यासाठी. यासाठी चालण्याचा सराव ठेवा, संतुलन ठेवा. स्पीच थेरपीही केली जाते, जसं की बोलणं आणि गिळणं सुधारण्यासाठी. दैनंदिन कामे पुन्हा शिकवली जातात. मानसिक आधार, कौटुंबिक आधार आणि समुपदेशन ही खूप महत्त्वाचं आहे. हातपाय जर तुमचे अचानक निकामी होऊ लागले असतील, बोलता येत नसेल, शुद्ध हरपली असेल, डोकं खूप दुखत असेल, चेहरा अचानक वाकडा झाला असेल, तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकता. महत्त्वाचं म्हणजे पॅरालिसिस झाल्यानंतर पहिल्या काही तासात उपचार मिळाले, कायमस्वरूपी अपंगत्व येणं कमी होऊ शकतं. त्यामुळे लक्षणं दिसताच त्वरित डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार नक्की घेण्याचा